नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस येत आहेत तर तुमच्या गाडीबरोबर तुम्हाला काय केअर करून घ्यायचे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर तुमच्या गाडीचं जर पिरियॉडिकल मेंटेनन्स शेड्यूल ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये येत असेल तर तुमच्या गाडीचं तुम्हाला इंजिन ऑइल बरोबर कूलंट पण चेंज करायचं आहे मित्रांनो. पूर्णपणे चेंज करायचं आहे तुम्हाला. कूलंट चेंज करताना कूलंटमध्ये जसं आपण इंजिन फ्लश करतो, पूर्णपणे फ्लश इंजिन ऑइल पूर्ण ड्रेन होण्यासाठी, आतले डस्ट पार्टिकल वगैरे क्लीन करून पूर्णपणे ड्रेन करण्यासाठी आपण फ्लश जसं यूज करतो तसं तुम्हाला कूलंट मध्ये पण रेडिएटर फ्लश जे असते, कूलंट चेंज करताना तुम्हाला रेडिएटर फ्लश यूज करायचा आहे, जेणेकरून तुमच्या गाडीमधले जे काही रेडिएटरमध्ये डस्ट पार्टिकल आहेत किंवा इंजिन ब्लॉकमध्ये जे काही डस्ट पार्टिकल आहेत, रस्टिंग झालेले जे काही पार्ट आहेत ते पूर्णपणे ड्रेन होईल. पूर्णपणे ड्रेन करून तुम्हाला कंडेन्सर पण तुम्हाला क्लीन करून घ्यायचं आहे. कंडेन्सर किंवा जे काय रेडिएटर असते ते पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं, जेणेकरून तुमच्या गाडीचं जे इंजिन टेम्परेचर आहे मेंटेन राहील आणि इंजिनची जी काही हेल्थ आहे तुमची इन्क्रीज होईल मित्रांनो. उन्हाळ्याचे दिवस आहेत, जे क्लायमेटचं हिटिंग आणि जे इंजिनचं टेम्परेचर असतं जे हाय टेम्परेचरवरती जातं, गाडी ओव्हरहीट होण्याचे चान्सेस असतात, पूर्णपणे सीज होण्याचे चान्सेस असतात. तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर तुमच्या गाडीमध्ये इंजिनचं काम निघू शकतं. तर मित्रांनो, आज आपण KUV 100 वरती काम करतोय. गाडीची कंडिशन बघू शकता तुम्ही, 70 ते 80,000 किलोमीटर गाडीचं झालेलं आहे. डॅशबोर्डवरती सरांनी लक्ष न दिल्यामुळे गाडीमध्ये पूर्णपणे तुम्ही बघू शकता रिझर्व्ह टँक आहे कूलंटचं, ह्याच्यामध्ये ऑइल पाणी मिक्स झालेलं आहे. म्हणजे गाडी ओव्हरहीट झालेली आहे. गरम होऊन कूलर बॉडीमधले ओरिंग असतात त्या डॅमेज झालेल्या आहेत, त्या ठिकाणी पूर्णपणे ऑइल पाणी मिक्स झालेलं आहे. गरज पडली तर गाडीचं इंजिनचं काम करावं लागेल. तुमच्या 1,000-2,000 रुपयासाठी तुम्हाला 60-70,000 रुपयाचा खर्च येऊ शकतो मित्रांनो. वेळेत गाडीचं कूलंट चेंज करा, टाइम टू टाइम पूर्णपणे रिप्लेस करत जावा. प्रत्येक 20,000 किलोमीटरला तुम्हाला कूलंट चेंज करायचं आणि प्रत्येक 10,000 किलोमीटरला इंजिन ऑइल फुल्ली सिंथेटिक मध्ये डिझेल गाडी असेल तर तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या गाडीची हेल्थ इन्क्रीज होईल आणि इंजिन टेम्परेचर मेंटेन राहील मित्रांनो. व्हिडिओ आवडला असं तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू